पप्पा बाजारातनं मोठाच्या मोठा दुधी भोपळा घेऊन आले होते. आमच्या घरात भोपळ्याची भाजी फारशी कोणाला आवडत नाही. आता म्हणलं इतका मोठा भोपळा आणलाय, एवढी भाजी बनवल्यावर खाणार तर कोणीच नाहीये. इतका मोठा भोपळा वाया घालवण्यापेक्षा म्हणलं ह्याचे आज कोफ्ते बनवूयात. सगळ्यात आधी भोपळा धुतला, त्यानंतर त्याला सोललं आणि मग छान किसून घेतला. किसून घेतल्यावरती भोपळ्याला खूप पाणी सुटतं, म्हणून त्याचं पाणी सगळं साईडला काढून घेतलं. किसलेल्या भोपळ्यामध्ये हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट, सर्वात इम्पॉर्टंट काय घालायचं ह्याच्यामध्ये तर ते म्हणजे जिरा पावडर. खूप छान टेस्ट येते त्याने. त्यामध्ये मग मी बेसन पीठ घातलं, सगळं एकजीव केलं आणि त्याचे असे कोफ्ते बनवून घेतले. कढईमध्ये परत थोडंसं तेल घेतलं, त्यामध्ये जिरं घातलं. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला. कांदाही चांगला परतून घेतला. मग त्यामध्ये टोमॅटो, मिरची, आलं, लसूण ह्याची पेस्ट घातली. टोमॅटो प्युरीला पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर ह्यामध्ये हळद, मीठ, धना पावडर, लाल मिरची पावडर घातली. तुमच्याकडे चिकन मसाला असेल तर तोही घाला, त्यानेही फार चव वाढते भाजीची. मसालेही चांगले परतले की त्यामध्ये पाणी घातलं. पाण्याला उकळी आल्यानंतर आपले कोफ्ते त्यामध्ये घातले. वरतून छान फ्रेश कोथिंबीर घातली. गॅस बंद केला आणि लगेच चपात्या बनवून घेतल्या. तर मग आज जेवणामध्ये होती कोफ्त्याची भाजी, चपाती, भात आणि पप्पांनी बनवलेली शेंगदाण्याची चटणी. धन्यवाद.